नमस्कार मंडळी, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, आपण बघितलं असेल की बऱ्याच दिवसापासून राज्यात HSRP नंबर प्लेट लावण्याबाबत शासनाने अधिसूचना जारी केलेली असून RTO विभागामार्फत आता ही जी सूचना आहे ती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जात आहे. जसं आपण पाहिलं असेल की HSRP नंबर प्लेट लावणं अनिवार्य करण्यात आलं असलं तरीसुद्धा राज्यात जे HSRP नंबर प्लेट बसवण्याचे रेट आहेत याच्या संदर्भात आता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता विधानसभेमध्ये काय माहिती दिली आहे हे आपण पाहणार आहोत. आणि त्यांनी असं सांगितलं की हा एक नेरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महागड्या HSRP नंबर प्लेटबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान आहे. ते म्हणतात की विरोधक ह्या संदर्भात एक नेरेटिव्ह प्रसारित करत आहेत. तर आता सविस्तर माहिती पाहूया. सर्व स्वयंचलित वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या HSRP नंबर प्लेटच्या किमती इतर भारतातील राज्यापेक्षा तुलनेत आपण जर बघितलं तर कमी असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळामध्ये केलेला आहे. आता या संदर्भात त्यांनी आकडेवारीसुद्धा सभागृहात मांडलेली आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये HSRP नंबर प्लेटचे दर वाजवी असल्याचे सांगण्यात आलेलं होतं. देशात सर्वात महाग HSRP नंबर प्लेट महाराष्ट्रात विकल्या जात आहेत. असा HSRP नंबर प्लेटबाबत एक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झालेला आहे. खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे याची अंमलबजावणी करायला आधीच करायची होती, परंतु त्यात लेट झालेला आहे. दरम्यान या HSRP नंबर प्लेटच्या अंमलबजावणीबाबत आपण मुख्य सचिवाच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली असून त्यांनी इतर सदस्यासोबत मिळून या नंबर प्लेटबाबत जे काही दर आणले आहेत त्याचे मूल्यमापन करून अंतिम दर निश्चित करण्यात आलेले आहेत. आता या संदर्भात जर आपण पाहिलं तर काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेस वेगवेगळे दाखवले आहेत, त्यामुळे आपल्याला हे चार्जेस कमी दिसतात. आता विविध राज्यातील दुचाकीसाठीच्या HSRP नंबर प्लेटचे दर पाहिले तर ते 420 ते 480च्या दरम्यान आहेत. महाराष्ट्रात हेच दर दुचाकीसाठी 450 रुपये आहेत असं ते म्हणाले. दर 3 चाकीसाठी सर्व राज्यामध्ये 450 ते 550 रुपये दर आहे, तर महाराष्ट्रामध्ये हेच दर 500 रुपये आहेत. 4 चाकीसाठी सरासरी 800 रुपये आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 750 रुपये आहेत. जड वाहनासाठी 690 ते 800 रुपये, तर आपल्याकडे हा दर 745 ते 50 रुपये आहे. पुरावा म्हणून त्यांनी स्वतः राज्यातील काही पावत्यासुद्धा आणलेल्या होत्या. म्हणजेच जसं आपण म्हणलो गोवा असेल, गुजरात असेल, झारखंड इथला रेट कमी आहे असं दाखवण्यात आलं असलं तरीसुद्धा हे रेट जे आहे ते फक्त प्लेटचे रेट असले तरीसुद्धा फिटमेंट चार्जेस आणि इतर जे चार्जेस आहेत ते सुद्धा त्यामध्ये वेगळे ठेवण्यात आलेले असून हे चार्जेस जास्त होत आहेत. आता फडणवीस साहेब पुढं काय म्हणाले की आता आपण HSRP नंबर प्लेटबाबत आपण गोव्याचा विचार केला तर त्यांची मूळ किंमत 315 रुपये आहे. फिटमेंट किंमत त्यामध्ये 100 रुपये ॲड करायचे आहे. कन्व्हिनियन्स फी 50 रुपये आणि GST 83 रुपये असं जर केलं तर गोव्याची जी दुचाकीची प्लेट आहे ती 548 रुपयाला एवढी बसत्या. त्याचबरोबर चंदगडची प्लेट जर बघितली आपण तीसुद्धा 550 रुपये एवढी किंमत होते सर्व हे चार्जेस ॲड करून. तर महाराष्ट्राची एकूण किंमत जर पाहिली तर ती 531 रुपये होत्या दुचाकीची असं फडणवीस साहेब म्हणाले. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की ही जी नरेटिव्ह पसरण्यात येतो की HSRP नंबर प्लेट महाराष्ट्रात महाग आहे त्याचा ॲक्च्युअली विचार जर केला तर सर्व चार्जेस एकत्र करून हे HSRP नंबर प्लेटचे चार्जेस महाराष्ट्रात सांगितले जात आहेत. तर इतर राज्यात कसे आहेत की प्लेटचे चार्जेस वेगळे, कन्व्हिनियन्स चार्जेस वेगळे, GST वेगळा, फिटमेंट चार्जेस वेगळे. तेवढंच आपल्याला दाखवल्यामुळे हे चार्जेस आपल्याला कमी दिसत आहेत. ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर हे चार्जेस आपल्याला महाराष्ट्रात कमी असून इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात हे चार्जेस कमी आहेत असं स्वतः उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा काल सांगितलेलं आहे. माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.